यानंतर एक मोठी बातमी आहे। महाविकास आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर आली आहे। दक्षिण मुंबईवर ठाकरे गटानं दावा केलाय, तर ठाकरे गटानं दावा केल्यास काँग्रेसही दावा करेल असं काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी ठाकरे गटाला इशारा दिलाय। काँग्रेस दावा करून उमेदवार निश्चित करेल असं सुद्धा देवरा यांनी सांगितलेलं आहे। तर दक्षिण महाविकास आघाडीतील बिघाडी आता चव्हाट्यावर येताना दिसते। दक्षिण मुंबईवर ठाकरे गटानं दावा केला आहे आणि ठाकरे गटानं दावा केल्यास काँग्रेस सुद्धा दावा करेल असं काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी ठाकरे गटाला इशारा दिलेला आहे। दक्षिण मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की आघाडीसाठी MVA साठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही। कोणीही सार्वजनिक विधाने आणि दावे करू नयेत आणि जर एखादा पक्ष औपचारिक चर्चा पूर्ण होईपर्यंत थांबायला तयार नसेल तर काँग्रेस ही जाग्यावर दावा करू शकते आणि उमेदवारांची घोषणा करू शकते। अजिबात नाही। कसल्या ठिणग्या पडतात, अशा ठिणग्या वगैरे पडतात का? दक्षिण मुंबईची जागा ही शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत त्या जागेचं प्रतिनिधित्व करतायत गेल्या 2 टर्मपासून। हे गेले 10 वर्ष ती जागा शिवसेना लढते आणि जिंकते, हे आपल्याला माहीत असेल। पण मिलिंद देवरा पण त्या जागेसाठी मला माहीत नाही। काँग्रेसकडून अधिकृतपणे त्या जागेसाठी काही चर्चा झाल्याचं माझ्याकडे माहिती नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।